इयत्ता 12वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 11, कविता आरशातील स्त्री, कवयित्री हिरा बनसोडे. आपण प्रथम कवयित्री परिचय करून घेऊया. सुप्रसिद्ध कवयित्री फुले आंबेडकर साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री. अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्यवाचनातून आंबेडकरी विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाहित करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे आणि आपण फिनिक्स या कवितासंग्रहाचे आणि फिर्याद या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ आपणासमोर स्क्रीनवर पाहत आहोत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय, हक्काची, अधिकाराची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आता कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने आरशातील स्त्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा लक्षात येते की मी ती हीच का? आणि मग तिला वाटत राहते की ती अंतर्बाह्य बदललेले मी, चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञा माझ्यात आली कुठून? पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते ते या कवितेतून आपल्याला समजून घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांनो, आपण कवयित्री हिरा बनसोडे यांच्या आरशातील स्त्री या कवितेचा वेध घेताना स्त्री यांच्या जीवनात झालेल्या स्थित्यंतराचा मागोवा घेणे ही आवश्यक ठरते. धर्म, जात, पुरुषप्रधान व्यवस्था यामुळे स्त्री गेली शतकानुशतका रूढी, परंपरा आणि जाचक नियमांमध्ये करकसून बांधली गेली होती. पण सुधारक विचारांच्या पुरुषांनी स्त्री उद्धाराचा प्रयत्न
शिक्षणाच्या मार्गाने करून तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला. पण तरी देखील आज 21व्या शतकात देखील स्त्रियांची पारंपरिक विचारांच्या पिंजऱ्यातून सुटका झालेली दिसत नाही. उलट विकसित विज्ञान तंत्रज्ञानाचा गैरउपयोग करून स्त्रीचे शोषण केलेले दिसते. पण नोकरी व्यवसायामुळे स्त्रीची जीवनशैली, तिचे समाजातील स्थान यामध्ये हळूहळू बदल होताना दिसतो आहे. परंतु तिच्या भोवतीच्या बेड्या अजूनही पूर्णपणे निघालेल्या दिसत नाही. स्वतःचा शोध घेण्यास स्त्रीची आत्मप्रेरणा कमी पडल्याने ती पुन्हा एकदा स्वतः तयार केलेल्या पिंजऱ्यात पुन्हा पुन्हा अडकते आहे. अशा अडकलेल्या आणि स्वतः स्वविषयक जाणीवा हरविलेल्या स्त्रीचा शोध हिरा बनसोडे यांनी आरशातील स्त्री या कवितेतून घेतला आहे. ही कविता फिनिक्स या कविता संग्रहातून घेतली आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण पहिल्यांदा कवितेला सुरुवात करण्या अगोदर कविता वाचूया. कवितेचे नाव आहे आरशातील स्त्री. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती? माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते. पावसाच्या तरंग ओंजळीत भरणारी, पावसाच्या तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. आणि आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसखस देह तोडलेल्या फुलासारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचे भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असते तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असहाय्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेते. अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. विद्यार्थ्यांनो, कविता वाचून झाल्यानंतर आता आपण त्यामधील जे शब्दार्थ आहेत त्याचे समानार्थी शब्द पाहणार आहोत.
पहा कवितेत आलेले शब्द. पहिला शब्द आरसा, त्यासाठी शब्द आहे दर्पण. दुसरा डोळे, त्यासाठी शब्द आहे नयन, नेत्र, लोचन. पुढचा आहे स्त्री, यासाठी शब्द आहे ललना, कामिनी. पुढचा आहे अंतर्बाह्य, त्यासाठी शब्द आहे आतून, बाहेरून. अंतरीचे म्हणजेच हृदयातील, मनातील. पूर्वरंग, पूर्वीचे रंग किंवा स्वरूप. तरंग म्हणजेच लहरी, ओंजळ म्हणजेच अंजली. पुढचा आहे फिनिक्स, म्हणजेच ग्रीक पुराणातील एक पक्षी जो जळल्यानंतर त्याच्या स्वतःच्या राखेतून पुन्हा जिवंत होतो. पुढचा शब्द आहे अंगण, म्हणजेच घरापुढील मोकळी जागा. दिवे म्हणजेच दीप. आभाळ म्हणजेच नभ, आकाश. पुढचा शब्द झुला, म्हणजेच झोका. ध्येयगंधा म्हणजे ध्येयाने प्रेरित झालेली. पुढचा शब्द नखशिखांत, म्हणजेच पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत. पुढचा शब्द आहे स्थितप्रज्ञ, म्हणजेच अलिप्त. पुढचा शब्द पिळवटलेले ओठ, म्हणजेच दुःख दाबून ठेवलेली. घनगर्द म्हणजेच घनदाट, निबिड. संसार म्हणजेच प्रपंच. अहोरात्र, रात्रंदिवस. प्रेस चांदणे, प्रिय चांदणे. अल्लड म्हणजेच खेळकर. पुढचा शब्द पेंगुळणे, म्हणजेच झोप आल्यासारखं होणे. अस्तित्वहीन म्हणजे अस्तित्व नसलेले. हंबरते म्हणजेच व्याकुळ साद घालते. पुढचा शब्द कंठ, म्हणजेच गळा. पुढचा शब्द फाटलेले हृदय, म्हणजेच जखमी झालेले हृदय अर्थात मन. पुढचा शब्द असह्य, म्हणजेच सहन न होणे. कळा, यासाठी शब्द आहे वेदना. हिंदकळणे म्हणजेच हेलावणे. खुळे म्हणजेच वेडे. आसू म्हणजेच अश्रू, आसवे. उमललेली म्हणजे फुललेली. पुढचा शुभ्र म्हणजेच पांढरे, श्वेत. पुढचा शब्द फुलं म्हणजे पुष्प. पुढचा शब्द पंख म्हणजेच पर. पुढचा शब्द चैतन्यमयी बालिका, म्हणजेच टवटवीत असलेली छोटी मुलगी. यानंतर आपण कवितेत कोणकोणती वाक्प्रचार आलेले आहेत ते पाहूया. मात्र या वाक्प्रचाराचा अर्थ मात्र मी दिलेला नाही. ते अर्थ तुम्ही स्वतः लिहायचे आहेत आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पहा, पहिला वाक्प्रचार आहे डोळे भरून येणे. दुसरा अंतर्बाह्य बदलणे. तिसरा आभाळ झुल्यावर झुलणे. मन उलगडणे. पुढचा वेढून टाकणे. भान नसणे. पुढचा काळीज हंबरणे.
हुदका कंठात दाबणे, पुढचा गोंजारणे. तर तर विद्यार्थ्यांनो, या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्ही स्वतः लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. आता यानंतर आपण कवितेच्या मुख्य गाभ्याकडे वळणार आहोत, अर्थात रसग्रहण. कवितेचे रसग्रहण करताना आपल्या प्रत्येक कडव्याचे रसग्रहण या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. कवितेतील स्त्री आपल्या संसारात, कामात इतकी मग्न आहे की तिला स्वतःकडे पाहायला वेळच नाही. रोज उठून कामाला झुकलेल्या तिचा दिवस तिला स्वतःकडे पाहू देत नाही. तिच्यासाठी ती जणू संपलेली असते. संसारातील सगळी कामे तिला एकाच वेळी साथ घालीत असतात. आपल्या घराच्या मागच्या घराच्या मागण्या पुऱ्या करता करता आपले निम्मे आयुष्य कधी संपले हे तिच्या लक्षातही येत नाही. पण एक दिवस तिला थोडीशी उसंत मिळते आणि सहज म्हणून ती आरशात पाहते. स्वतःच्या रूपाकडे पाहता पाहता तिचे डोळे पाण्याने भरून येतात, कारण आरशातील स्त्री तीच स्वतःचंच प्रतिबिंब आहे. ती स्त्री बाहेरील स्त्रीला विचारते, तूच ना ग ती माझे रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. असं विचारून ती बाहेरील स्त्रीच्या मनाला साद घालते. तिच्या अंतर्बाह्य बदलाचा धांडोळा घेऊन तिचं आत्ताचं बदललेलं रूप तिच्यासमोर ठेवते. तुला सांगू, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्व रंग ऐक, तू कशी होतीस ते. असं म्हणून विवाहापूर्वीचे दिवस, पूर्वीचे तिचे रूप, चैतन्य हे सगळं काही तिला नजरेसमोर आणून देते. आरशाबाहेरील स्त्री च्या गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात. तिच्या लक्षात येतं, आरशात जी दिसते आहे मी ती हीच का. आपण अंतर्बाह्य बदललो आहोत याची तिला जाणीव होते. आतापर्यंत संसारात गुरफटून गेलेल्या स्त्रीच्या पूर्व आयुष्यावर नजर टाकताना कवयित्री हिरा बनसोडे स्त्री च्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध अतिशय नेमकेपणाने घेतात. त्या म्हणतात, ऐक, तू कशी होतीस ते. या काव्यपंक्तीने आरशातील स्त्री, आरशाबाहेरील स्त्रीचे म्हणजे वास्तवातील आजच्या तिच्या रूपाचे वर्णन तिच्यासमोर करू लागते. तिच्या चैतन्यमयी बालपणाचे वर्णन करताना कवयित्री म्हणते, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी तू चैतन्यमयी बालिका होतीस. लहानपणी पाऊस सगळ्यांनाच आवडतो, तसाच तो तुलाही आवडत होता. पावसाचे तरंग ओंजळीत धरता येत नाही आणि धरले तर ते ओंजळीत टिकत नाही, ते वाहून जातात. पण तुझ्यात
एवढे चैतन्य होते की ते तरंग हे ओंजळीत भरण्या इतका उत्साह अल्लडपणा तुझ्या रोमारोमात पुरेपूर भरलेला होता. पुढे तू यौवनात प्रवेश केला. यौवन म्हणजे माणसाच्या जीवनातील सर्वात आनंददायी काळ. काहीतरी करून दाखविण्याचा काळ. तूही तशीच नवयवना होतीस. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वत्र बहर लावणारी नवयवना असे वर्णन कवयित्री आजच्या व्यापून गेलेल्या स्त्रीच्या तारुण्यातील काळाचे करते. स्वप्न पाहायला सर्वांनाच आवडते. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा आज मात्र नखशिखांत स्थितप्रज्ञ झाली आहेस. पूर्वी बघितलेली स्वप्न आज कुठे आहेत? ते स्वप्नांचे पंख, तो आभाळझुला आणि त्यावर मनमुराद झुलणारी ती ध्येयगंधा आज कुठेतरी हरवलेली आहे. नखशिखांत बदललेली आहे. संसाराच्या व्यापतापात स्वतःची ओळख विसरून गेली आहे. अबोल झाली आहेस. भेटलीस तरी पूर्वीसारखी मन उलगडून बोलत नाहीस. मनातलं काही सांगत नाहीस. ओठ अगदी गप्प असतात. पिळवटलेले खसखस देह तोडलेल्या फुलासारखे. पिळवटलेले असा शब्द कवयित्री स्त्रीच्या दुःखाबद्दल वापरते. बंद ओठाआड दुःखाने पिळवटून गेलेले मन झाडावरून खसखस फुले तोडलं तर त्याची अवस्था जशी होईल तसं दुःख बंद ओठाआड कोंडलेल्या अवस्थेत आरशातील स्त्रीला दिसतं. इतकी कशी या घनगर्द संसारात वेढून गेलीस? स्वतःला इतकं कसं विसरलीस? हा प्रश्न आरशातल्या स्त्रीप्रमाणे आपल्याही मनात निर्माण होतो. विवाहानंतर केवळ घरकाम, मुले, नातेवाईक, कर्मकांड, सण, उत्सव, व्रत, वैकल्य, उपास-तापास यासाठी करावे लागणारे अहोरात्र कष्ट यालाच तू पारंपरिकतेचे वरदान समजून त्यातच अडकून पडले आहेस. पण या सगळ्यात जिला स्वतःच्या आतल्या उर्मीचा शोध घेण्यासाठी भानच राहिले नाही, त्याबद्दल कवयित्रीने अतिशय सुंदर ओळींमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. प्रेयस या शब्दाचा अर्थ प्रिय असणारे, जिवलग आनंद देणारे असे चांदणे की जे तुला आत्तापर्यंत आनंदाचा, संतोषाचा ठेवा वाटत होता. ते दाराबाहेर तुझी वाट पाहत खोळंबून उभे आहेत. दार उघडून त्याला आत घेण्याचे, त्याचे स्वागत करण्याचे भान तुला राहिले नाही. लहानपणी फुलाचं अतोनात वेड असलेली
तू आज मात्र फुलाकडे ओंजारता कटाक्ष टाकायलाही तुला वेळ नाही. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. या शब्दात कवयित्री आरशाबाहेरील स्त्रीची व्यथा सांगू पाहते. अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी असं तुझं अस्तित्व झालं आहे. स्वतःच्या अशा अपेक्षा आकांक्षा याचा शोध घेण्याचे तू केव्हा थांबविले आहे? संसाराच्या रामरगाड्यात अडकलेल्या तुला जेव्हा मी पाहते तेव्हा दुःखाने व्याकुळ होऊन माझे काळीज हंबरते. आरशातील स्त्री अशी आरशाबाहेरील स्त्री च्या व्यथा वेदनांची एकरूप होती. रात्रीच्या एकांतात तर हुदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. वास्तवातील स्त्रीला जगत असताना एकाच वेळी अनेक नात्यातून जगावं लागतं. ते करताना नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. स्वतःचे पंख वेळप्रसंगी मिटून घ्यावे लागतात किंवा छाटूनही टाकावे लागतात. अशावेळी ठिकठिकाणी जखमा होतात. मन आणि हृदय रक्तबंबाळ होते. अशावेळी फाटलेल्या हृदयाला शिवण्यासाठी तिच्यासाठी मोकळी जागाही नसते. रात्रीच्या एकांतातच हुदका कंठात दाबून फाटलेले हृदय तिला एकटीला शिवावे लागते. अशावेळी असहाय्य कळा तिला पदराखाली झाकून टाकाव्या लागतात. आरशातील माझ्याच प्रतिबिंबाचे हे माझ्याविषयीचे मनोगत ऐकून आरशाबाहेरील वास्तवातील मी हिंदकळते हेलावून जाते. अशातच आरशातील ती मला गोंजारते, कुरवाळते आणि अधिकारवाणीच सांगते, रडू नकोस कुळे, उठ आणि डोळ्यातून हे अश्रू सोडून दे शेजारच्या तळ्यात. आत्तापर्यंत तू जे जगलीस, जी घुसमट सहन केलीस, स्वतःला विना तक्रार नाकारत राहिलीस, ते आता करू नकोस. डोळ्यातून वाहत असलेले अश्रू सोडून दे शेजारच्या तळ्यात आणि निर्धाराने जगण्याला सामोरी जा. आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. पुन्हा एकदा स्वतःला हवे तसे जग. अंगणात थांबलेल्या चांदण्याला दरवाजा उघडून आत घे. बागेतील अल्लड तुझी वाट पाहून थकलेली जाई तिचा विचार कर. स्वप्नाचे पंख लेवून आभाळ झुल्यावर मनसोक्त झोके घे. तुझ्याच हृदयात असलेल्या सगळे पूर्वीचे सुंदर पूर्वरंग पुन्हा एकदा उधळून दे. स्वतःच्या अंगाखांद्यावर आणि तयार हो नव्या जाणीवेच्या तरल भावनेने. पुन्हा एकदा त्याच चैतन्याने रसरसलेली ध्येयगंधा हो. बदलून टाका पुन्हा एकदा स्वतःला. अंतर्बाह्य. कवयित्री इरा बनसोडे यांनी स्त्री च्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना संसारातील व्यापतापाने होरपळलेल्या वास्तवातील स्त्रीला तिच्याच
अंतर्मनातील तिचीच प्रतिमा तिला तिच्या खऱ्या रूपाची जाणीव करून देते. अजून काही संपलेली नाही. स्वतःचा शोध घेतलास तर शुभ्र कमळाची प्रसन्न फुले उमललेली तुला नक्कीच सापडतील, असा आशावाद कवितेच्या शेवटी कवयित्री व्यक्त करतात. आणि त्यामुळे ही कविता कुणा एकट्या स्त्रीची न राहता समस्त स्त्रियांची होऊन जाते. विद्यार्थ्यांनो, येथे कविता आणि तिचे रसग्रहण संपते. पण या कवितेतून आपल्याला नेमका कोणता संदेश मिळतो याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला पुढील संदेश या ठिकाणी पाहता येतो. पहिला संदेश आहे, स्त्रियांनी स्वशोध घ्यावा. दुसरा, स्त्रियांनी पूर्व आयुष्यात जपलेले छंद आयुष्याच्या नंतरच्या काळातही जपावे. तिसरा, स्त्रियांनी सन्मानाने जगावे. चौथा, स्त्रियांनी स्वप्रतिमेचा आदर करावा. आणि शेवट, या कवितेतून आपल्याला संदेश मिळतो तो म्हणजे पारंपरिकतेत अडकून न पडता स्वकर्तृत्वाला महत्त्वाचे स्थान द्यावे. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण नेहमीप्रमाणे स्वाध्यायाकडे वळणार आहोत. पहिला स्वाध्याय आहे, आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे. हे विधान स्पष्ट करा. दुसरा स्वाध्याय आहे, खालील ओळींचा स्वतःच्या भाषेत अर्थ लिहा. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नी आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. पुढचा तिसरा, आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश सांगा. हा स्वाध्याय विद्यार्थ्यांनो तुम्ही मराठीच्या स्वतंत्र वहीमध्ये लिहून काढायचा आणि कविता मनपूर्वक अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.